नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. नवी मुंबई महानगरपालिकेची भरती मागील एक 4-5 महिन्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची क्लास 2 ची क्लास 3 ची पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. तर आता त्याचा मध्यंतरी गेल्या महिन्यामध्ये सिलेबस देखील प्रसिद्ध करण्यात आला होता. परीक्षा योजना देखील प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आता परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे. ते सविस्तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्यामध्ये त्यांनी काही सूचना देखील दिलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुमचा कुणी मित्र असेल की त्यांनी या पदांसाठी फॉर्म भरलेला आहे तर त्यांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका, कारण तुमचं हे मित्राला केलेलं सहकार्य खूप महत्त्वाचं आणि मोलाचं ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला आपण चालू करूया. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आता जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आरटीओची पदभरती आलेली आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी एक फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आपण विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दाखल केलेली आहे, लॉन्च केलेली आहे. प्रिलिम आणि मेन्स या स्वरूपात तुम्हाला ही बॅच उपलब्ध आहे. ऍडमिशन ओपन झालेले आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही हायब्रिड मोडमध्ये आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे. ही बॅच 29 जून पासून सुरू झालेली आहे. जवळजवळ 7,500 विद्यार्थ्यांनी या बॅच साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यश पहिल्या प्रयत्नामध्ये जर मिळवायचं असेल तर इन्फिनिटी अकॅडमीचा महाराष्ट्रामध्ये एक चांगला पहिला पसंती क्रमांक असणं तुमचं आवश्यक आहे. कारण तुम्हाला जर हमखास यश मिळवायचं असेल तर तज्ञ फॅकल्टी 10 ते 15 वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेली तज्ञ फॅकल्टी आपण या ठिकाणी या बॅच मध्ये देऊ केलेली आहे, की जेणेकरून विद्यार्थ्याला तळागाळातून शिक्षण भेटेल आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये यश हे कसं मिळेल अशा दृष्टिकोनातून ही उतरवली पहिली फॅकल्टी. कारण इन्फिनिटी अकॅडमीच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राला 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम नामवंत इन्फिनिटी अकॅडमी आज तुमच्यामध्ये आरटीओ फॅक्टरी बॅच या ठिकाणी घेऊन आलेली आहे. या संधीचं सोनं करा आणि या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घ्या. कारण हजारो विद्यार्थ्यांचा या फॅकल्टीवरती या अकॅडमीवरती विश्वास जर असेल तर तुम्ही पाठीमागे राहू नका. यशाला गवसणी घालण्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीला संपर्क करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका या ठिकाणी जी जाहिरात प्रसिद्ध झाली, ही जाहिरात खूप महत्वाची लाख मोलाची होती. कारण यामध्ये क्लास 2 चं पद थेट सरळ सेवेने भरलं जाणार आहे आणि यामध्ये गट अ, गट ब आणि गट क मधील या ठिकाणी सरळ सेवा रिक्त पदावर पदभरती करण्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती आणि त्या संदर्भात या ठिकाणी अर्ज स्वीकृती झाली आणि त्यानंतर तुम्हाला मुदत सुद्धा देखील वाढून दिलेली होती. आता प्रस्तुत जी जाहिरातीच्या अनुषंगानं या पदांकरता प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या विचारात घेऊन पदभरती करण्याकरता निश्चित करण्यात आलेली ही परीक्षा योजना या ठिकाणी त्याचं देखील परिपत्रक त्यांनी दिलं होतं आणि त्या अनुसरूनच नवी मुंबई महानगरपालिकेच्या सरळ सेवा पदभरती 2025-26 गट अ, कारण गट अ मध्ये या ठिकाणी सहाय्यक आयुक्त हे पद या ठिकाणी लाख मोलाचं आहे आणि हे थेट सरळ सेवेने भरलं जाणारं हे पद महाराष्ट्रात कुठंच नाही, फक्त ह्या महानगरपालिकेमध्ये भरलं जातं. ही पण सर्वांनी नोंद घ्यावी आणि ही सुवर्ण संधी आपल्या स्पर्धा परीक्षेला अभ्यास करत असलेल्या ही सुवर्ण संधी आहे बघा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. कारण हे पद फक्त थेट सरळ सेवेनं भरलं जाते. क्लास 1 चं पद आहे बघा. आणि मग ही जी काही 6 संवर्गाची पदभरती आहे, ही 6 संवर्गाची पदभरती वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेने या ठिकाणी 21 जून 2026 ते 22 जून 2026 या कालावधीत घेण्यात येणार आहे आणि त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. मग आता यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो स्पष्टपणे दिसत असेल, थोडं झूम करतो, की विद्यार्थी मित्रांनो आता कधी कोणती परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या. तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाचं बघा, लक्षात असू द्या, कारण ही वेळ चुकायला नको. 21 जून 2026 रोजी सहाय्यक आयुक्त या पदाची पूर्व परीक्षा होणार आहे. कारण सहाय्यक आयुक्त पदाच्या 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी पेपर होणार आहेत. त्यामध्ये पहिला टप्पा पूर्व परीक्षेचा पहिला टप्पा हा 21 जूनला तुमचा होतोय. त्याचा सिलेबस त्यांनी जाहीर केलेला होता. आपण तो पण सिलेबस या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती घेतलेला होता. मग पहिला टप्पा तुमचा होणार आहे पूर्वचा आणि दुसरा होणार आहे मुख्यचा.
तर पहिला टप्पा 21 जुलै 2026 रोजी पार पडणार आहे आणि ती वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा असणार आहे, याची नोंद घ्यायची. त्यानंतर 21 जुलै 2026, लक्षात ठेवा तारीख 21 जुलै 2026. त्यानंतर दुसरं पद आहे कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, तिसरं पद आहे सहाय्यक विधी अधिकारी. आता ही 21 जुलैला पेपर पार पडणार आहेत आणि 22 जुलै रोजी कनिष्ठ अभियंता विद्युत, त्यानंतर कनिष्ठ अभियंता अभियांत्रिकी आणि महापालिका उपसचिव हे 22 जुलै रोजी तुमच्या परीक्षा पार पडणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची. हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका. ही तारीख या ठिकाणी लक्षात असू द्या, कारण रात्रंदिवस एक केलेला विद्यार्थी अभ्यासामध्ये तरबेज आणि निपुण झालेला आहे. फक्त परीक्षेची वाट पाहत होता, कारण खूप 4 ते 5 महिने या ठिकाणी जाहिरात आल्यानंतर गेलेले आहेत, अभ्यासाला वेळ मिळालेला आहे. आता खरी लढाई या ठिकाणी असणार आहे 21 आणि 22 जुलै रोजी. तर हा व्हिडिओ त्यांना पाठवा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी, आणि तुम्ही सुद्धा जर फॉर्म भरला असेल तर काळजीपूर्वक ठेवा. आता या तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांच्या परीक्षेचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. मग ह्या सूचना काय आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सूचना देखील खूप महत्वाच्या या ठिकाणी असतात, कारण परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांची प्रवेश पत्र हे हॉल तिकीट नवी मुंबई महानगरपालिकेच्या NMC या nmmc.government.in या संकेतस्थळावरती पूर्व परीक्षेच्या किमान 7 दिवस अगोदर, म्हणजे 21 जुलैला पेपर होणार आहे, तर तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते 14 जुलैला तुमच्या त्या ऍप्लिकेशन ज्या ठिकाणी नोंदवले तुमच्या युजर ID पासवर्ड टाकून त्या खात्यामध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे. लक्षात ठेवा 7 दिवस अगोदर, म्हणजे किती तारखेला? 14 आणि 15 तारखेला, 14 आणि 15 जुलै. लक्षात ठेवा जुलै 14 आणि 15 जुलैला तुमच्या त्या खात्यामध्ये सर्वांचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले असेल. आता हॉल तिकीट उपलब्ध झाले म्हटल्यानंतर तुमचं सेंटर आणि कोणती शिफ्ट आहे ती तुम्ही पाहून घ्यायची. त्या वेळेत तुम्हाला त्या ठिकाणी हॉल तिकीटवर सूचना दिलेल्या असतील कोणत्या वेळेत तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती हजर व्हायचे, रिपोर्टिंग करायचे, त्यानंतर आतमध्ये कधी जायचे आणि तुमचा परीक्षाचा वेळ आहे तो कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे, ह्या सर्व सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतात. आणि परीक्षेचं ठिकाण देखील त्या हॉल तिकीटवर तुम्हाला आलेलं असेल. सर्वांनी नोंद घ्यायची आणि ठिकाण पाहून घ्यायचंय. आपल्याला जायला किती वेळ लागतोय त्याची सर्व तयारी अगोदर आदल्या दिवशी करून ठेवायची. जात असताना कोणतं डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचंय ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावरती जाऊन तुमचं परीक्षा पत्र डाउनलोड करून घ्यायचंय. त्यामध्ये तुमचं परीक्षा केंद्र मिळेल आणि त्याची हमी देता येणार. बघा उमेदवारांनी जे निवडलेलं परीक्षा केंद्र आहे तेच परीक्षा केंद्र दिलेलं आहे असं नाही, होणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची. परीक्षेचे ठिकाण, वेळ याबाबतची सर्व माहिती स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेनं उमेदवारांना दिलेल्या प्रवेश पत्रावरच असणार आहे. बघा ठीक आहे, तुम्हाला सांगितलं ती सदर परीक्षा करता परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणाऱ्या परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थामार्फत त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रवेश पत्रामध्ये माहिती पुस्तकात नमूद केलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करायचे. आणि उमेदवारांनी कोणत्या प्रकारचे गैरवर्तणूक, कॉपी करणे, डमी उमेदवार बसवणे अशा कुठल्याही गैरवर्तणूक करायचं नाही. तुम्हाला त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला काय होईल, तुमच्यावरती गंभीर गुन्हा दाखल करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची. अशा प्रकारच्या सूचना देखील त्यांनी दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल तर नवी मुंबई महानगरपालिकेचा पेपर द्यायला जा आणि तुम्हाला परीक्षा व्यवस्थित सुखरूपपणे पार पडो तुमची, अशी मी ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी पूर्णविराम देतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.